विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन प्रकरण पाहायचं आहे. नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे शिक्षण आणि समाज. आपण या ह्याच्यात पहिलं प्रकरण पाहिलं होतं शिक्षणाचं. दुसरं प्रकरण आपण पाहिलं आहे शैक्षणिक संशोधनाचं. तिसरं प्रकरण आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे शिक्षण आणि समाजाचं. पहिल्या प्रकरणानंतर चौथं प्रकरण घेतलं आणि चौथ्या प्रकरणानंतर आपण तिसरं प्रकरण घेत आहोत आणि ते प्रकरण आहे शिक्षण आणि समाजाचं. दुसरं प्रकरण जे आपण पाहिलं, चौथं प्रकरण ज्याला आपण म्हणू ते होतं शैक्षणिक मानसशास्त्राचं. मानसशास्त्राची शिक्षणामध्ये किती महत्त्वाची भूमिका आहे हे प्रकरण पाहिल्यानंतर आपल्याला समजलेलं आहे. आता आपल्याला या प्रकरणामध्ये शिक्षण आणि समाज यामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्याचा अभ्यास करायचा हे यावरील तक्त्यावरून लक्षात येतं. त्यामध्ये 3.1 शैक्षणिक समाजशास्त्र, त्याचा अर्थ, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये आणि कार्य हे या प्रकरणात आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर शिक्षण आणि समाज हा दुसरं त्यातला घटक, दुसरा पॉईंट आपल्याला अभ्यासायचा आहे. तिसरा पॉईंट दिलेला आहे शिक्षणात समाजाचा सहभाग. आणि शिक्षणात समाजाचा सहभाग पाहत असताना त्यामध्ये आणखीन काही उपघटक आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे लोकसहभाग. दुसरा पॉईंट दिलेला आहे बालरक्षक आणि समाजदूत चळवळ. तिसरा पॉईंट दिलेला आहे उद्योजकता, सामाजिक दायित्व. त्याला CSR म्हणतात. आणि त्यातला चौथा पॉईंट आहे अशासकीय संस्था. त्याला NGO म्हणतात. या दोन्ही संस्थांचं काम फार मोठं आहे समाजासाठी. ते आपल्याला हा घटक पाहताना पाहायचा आहे. तसेच या प्रकरणामध्ये चौथा पॉईंट आहे तो म्हणजे अध्ययनशील समाज. त्याच्या व्याख्या, त्याचा अर्थ, त्याची उद्दिष्टे, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचं महत्त्व हे मुद्दे आपल्याला या प्रकरणात या पॉईंट्समध्ये पाहिजेत. अध्ययनशील समाज म्हणजे अभ्यास करणारा समाज. मग अशा अभ्यास करणाऱ्या समाजाची व्याख्या, त्याचा अर्थ, त्याची उद्दिष्टे, त्याचे वैशिष्ट्य, त्याचं महत्त्व हे आपल्याला खालील मुद्द्यानुसार पाहायचे आहेत. आणि यातला शेवटचा पॉईंट आहे 5 नंबरचा बहुसांस्कृतिक शिक्षण. यामध्ये या बहुसांस्कृतिक शिक्षणाची व्याख्या, त्याची स्वरूप, गरज आणि महत्त्व हे सर्व घटक यामध्ये आपल्याला अभ्यासाचे आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला अभ्यासाचा तो म्हणजे नागरी समाज. नंतर ग्रामीण समाज आणि आदिवासी समाज. या तिन्ही समाजाचा आपल्यासमोर
शैक्षणिक चित्र दाखवलेलं आहे आणि या शैक्षणिक चित्र पाहिल्यानंतर या समाज हा कसा असतो याची आपल्याला प्रचिती होते. आता हा नागरी समाज जो दाखवलेला आहे आणि मागे मोठ्या मोठ्या त्याच्यात इमारती दाखवलेल्या आहेत, बस कार चाललेली रोडने पाहायला मिळत आहे व दोन व्यक्ती त्याच्यासोबत दोन लहान मुलं म्हणजे एक कपल, एक कुटुंब चाललेलं पाहायला मिळत आहे. ही अशा पद्धतीची रचना शहरी भागामध्ये पाहायला मिळते, त्याला आपण नागरी समाज म्हणतो. दुसरं चित्र दाखवलेलं आहे ग्रामीण समाजाचं. हे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. त्यामध्ये दाखवलेलं आहे एक कन्या, मुलगी उभारलेली आहे, तिची आई सुपामध्ये धान्य पाकडण्याचं काम करत आहे, त्याला पाकडणे म्हणतात. हे त्या घरातील व्यक्ती या मुलीचे वडील दिसत आहेत, ते शेताकडे किंवा कामासाठी चाललेले पाहायला मिळत आहेत. घर एक दिसतंय मागे, वरी छप्पर असलेलं दिसतंय आणि ग्रामीण भागातील घरासारखं घर दिसतंय. गाय बांधलेली आहे अंगणात. हे अशा पद्धतीचं ग्रामीण कल्चर आपल्याला पाहायला मिळतं चित्रातून. ग्रामीण समाज यामधून पाहायला मिळतो. आणि तिसरं चित्र आहे ते आदिवासी समाजाचं आपल्याला पाहायला मिळते. या आदिवासी समाज कसा असतो हे चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. मोठी मोठी झाडी वाढलेली आहेत, त्याच्यात एक छप्पर असलेलं घर पाहायला मिळतं, त्याच्यासमोर कुत्रं उभारलेलं पाहायला मिळतं आणि अर्ध नग्न अवस्थेतील हे कुटुंब पाहायला मिळते. अशा पद्धतीचं राहणीमान पाहिल्यानंतर आदिवासी समाज असा असतो हे आपल्याला लक्षात येतं. अशा पद्धतीनं वरील चित्रामध्ये आपल्याला कोणकोणते फरक जाणवतात आणि ते फरक पाहिल्यानंतर त्या समाजाची प्रचिती होते. त्यामध्ये मला एक प्रश्न विचारलेला आहे, वरील चित्रामध्ये कोणकोणते फरक दिसत आहेत म्हणून तुम्हाला विचारलेला हा प्रश्न आहे. आदिवासी समाजाची सामाजिक वैशिष्ट्ये सांगा म्हटलेलं आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण समाजाची सामाजिक वैशिष्ट्ये सांगा म्हटलेलं आहे आणि नागरी समाजाची सामाजिक वैशिष्ट्ये सांगा म्हटलेलं आहे. शैक्षणिक समाजशास्त्राचा प्रमुख विचारवंत जॉर्ज पेन यांनी 1928 साली प्रिन्सिपल्स ऑफ एज्युकेशनल सोशॉलॉजी या ग्रंथामध्ये शैक्षणिक समाजशास्त्राला एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले आहे. 1928 साली जॉर्ज पेन या समाजशास्त्रज्ञाने
प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशनल सोशॉलॉजी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथामध्ये समाजशास्त्राला एक वेगळं स्थान प्राप्त करून दिलेलं होतं. म्हणून जॉर्ज पेन यांना शैक्षणिक समाजशास्त्राचा जनक म्हणतात. काय म्हणतात? शैक्षणिक समाजशास्त्राचे जनक म्हणतात. शैक्षणिक समाजशास्त्राचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. ही प्रस्तावना पाहिल्यानंतर शैक्षणिक समाजशास्त्राचा आपल्याला अर्थ पाहायचा आहे. हा अर्थ पाहत असताना तत्पूर्वी शैक्षणिक समाजशास्त्राच्या व्याख्या आपण पाहणं गरजेचं आहे. पहिली व्याख्या एलिवूड स्मिथ ब्राउन यांनी केलेली आहे. ते म्हणतात, सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेचे पृथक्करण म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र होय. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेचे पृथक्करण म्हणजे काय? तर विश्लेषण म्हणजे पृथक्करण. पृथक्करणाला काय म्हणतात? विश्लेषण म्हणतात. म्हणजे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेचे विश्लेषण म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र होय. शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये काय केलं जातं? शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये समाजाचं विश्लेषण केलं जातं. समाजाच्या रचनेचं विश्लेषण केलं जातं. समाजाच्या घटकाचं विश्लेषण केलं जातं. समाजामध्ये राहत असलेल्या लोकांच्या वरी दाखवलेल्या चित्राप्रमाणे नागरीकरणाचं वर्गीकरण केलं जातं. आणि याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र होय, याचा असा अर्थ होतो. दुसरी व्याख्या जॉर्ज पेन यांनी केलेली आहे. जॉर्ज पेन काय म्हणतात ते आपल्याला पाहायचं. त्यामध्ये सांगितलेलं आहे, ते म्हणतात, व्यक्तीला अनुभव संपन्न करणाऱ्या व तिच्या अनुभवांना सुसंघटित करणाऱ्या सामाजिक संबंधाचे व हे सामाजिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या संस्था व सामाजिक समूह आणि सामाजिक प्रक्रियांचे वर्णन व विवेचन करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र होय. अशी व्याख्या जॉर्ज पेननी केलेली आहे. अतिशय सविस्तर अशी व्याख्या जॉर्ज पेननी केलेली आहे. ते म्हणतात, व्यक्तीला अनुभव संपन्न करणाऱ्या व तिच्या अनुभवाला सुसंघटित करणाऱ्या सामाजिक संबंधाचे हे सामाजिकीकरण संबंध प्रस्थापित करणाऱ्या संस्था, सामाजिक समूह काही असतात ते समूह व सामाजिक प्रक्रियांचे वर्णन आणि विवेचन या गोष्टींचं विवेचन करणे म्हणजे अभ्यास करणे. अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र आहे. म्हणजे समाजातील लोकांच्या राहणीमानाचा असेल, समाजातील घटकांच्या अनेक अनुभवांचं वर्णन ज्या शास्त्रामध्ये केलं जात असतं आणि माहिती ज्या शास्त्रामध्ये सांगितली जात असते त्या शास्त्राला शैक्षणिक समाजशास्त्र असं म्हणतात, असा त्यांच्या व्याख्येचा तो अर्थ होतो. ह्या अशा दोन विचारवंतांनी ज्या सांगितलेल्या व्याख्या आहेत यावरून आपल्याला आता हे स्पष्ट होतं की शैक्षणिक समाजशास्त्र म्हणजे काय. या शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये शिक्षणाची उद्दिष्टे ठरवण्यासाठी शैक्षणिक समाजशास्त्राचा आधार घेतला जातो. शिक्षणाची उद्दिष्टे ठरवण्यासाठी काय केलं जातं? शैक्षणिक समाजशास्त्राचा आधार घेतला जातो. व शैक्षणिक समाजशास्त्र ही शिक्षणाची शाखा आहे. व्यक्तीला
समाजशील बनवणं हा या शाखेचा मुख्य उद्देश आहे. व्यक्तीला समाजशील कोण बनवतं? शिक्षण बनवतो. आणि या शैक्षणिक समाजशास्त्र शाखेचा मुख्य उद्देशच हे आहे की व्यक्तीला समाजशील बनवणं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, शिक्षण कुणासाठी असतं? समाजासाठी असतं. शिक्षणामध्ये काय असतं? समाजाच्या गरजांची पूर्तता केली जात असते. व्यक्तीला समाजशील बनवणं हा या शाखेचा मुख्य उद्देश आहे. व्यक्ती आणि तिचे सांस्कृतिक पर्यावरण यामधील आंतरक्रियांचा अभ्यास यामध्ये केला जातो. व्यक्ती व तिचे सांस्कृतिक पर्यावरण यामधील जे संबंध आंतरक्रिया घडतात, या आंतरक्रियेचा अभ्यास यामध्ये केला जातो. थोडक्यात शाळा आणि समाज यामधील घटकांच्या परस्पर संबंधाचा व आंतरक्रियाचा अभ्यास शैक्षणिक समाजशास्त्रात करण्यात येतो. शाळा आणि समाज या घटकांच्या परस्पर संबंधाचा व आंतरक्रियेचा अभ्यास या शैक्षणिक समाजशास्त्रात करण्यात येतो. हे कार्य शैक्षणिक समाजशास्त्र करतं आणि म्हणून शैक्षणिक समाजशास्त्राचा अर्थ हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतो आणि अगदी स्पष्ट होतो असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. आता यातील दुसरा पॉईंट असा आहे, शैक्षणिक समाजशास्त्राची उद्दिष्टे. काय उद्दिष्टे आहेत? विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही कार्याची पूर्तता करण्याच्या अगोदर त्या कार्याच्या यशस्वीते गाठण्यासाठी काही उद्दिष्टे ठरवावी लागतात आणि त्या उद्दिष्टाच्या माध्यमातून त्या कार्याची पूर्तता होत असते. तसं शैक्षणिक समाजशास्त्राची काही उद्दिष्टे आहेत. ती उद्दिष्ट कोणती आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. ते उद्दिष्ट पहिलं असं सांगितलेलं आहे, शाळा हे समाजाचे सांस्कृतिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करणे. कुणासाठी शाळा असते? समाजासाठी. आणि म्हणून शाळा हे समाजाचे सांस्कृतिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करणं हे याचं शैक्षणिक समाजशास्त्राचं उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्याला या शाळेतून शिकवलं जातं आणि शाळा हे समाजशास्त्राचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि यासाठी प्रयत्न करणं हे एक या शैक्षणिक समाजशास्त्राचं हे सांगितलेलं आहे. दुसरं सांगितलेलं आहे उद्दिष्ट, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधणे. समाजाची जर प्रगती करायची असेल, समाजाची प्रगती साधायची असेल तर ती शिक्षणाच्या माध्यमातून साधणे हे एक याचं उद्दिष्ट मानलेलं आहे. तिसरं उद्दिष्ट सांगितलेलं आहे, शिक्षकांची समाजातील भूमिका स्पष्ट करणे. शिक्षकाची समाजामध्ये फार महत्त्वाची भूमिका असते, म्हणून शिक्षकाची समाजातील भूमिका स्पष्ट करणं हे एक उद्दिष्ट मानलेलं. चौथं उद्दिष्ट सांगितलेलं, विद्यार्थ्यास समाजातील शाळेचे स्थान समजावून सांगणे. विद्यार्थ्यास समाजातील शाळेचे स्थान समजावून सांगणे हे एक चौथं उद्दिष्ट सांगितलेलं आहे. शाळा ही समाजाचं एक माध्यम आहे, समाज जागृतीचं माध्यम आहे, म्हणून समाजामध्ये शाळेचं स्थान फार महत्त्वाचं आहे आणि ते स्थान विद्यार्थ्याला समजून सांगणं हे याचं उद्दिष्ट आहे. समाजात औपचारिक, अनौपचारिक आणि सहज शिक्षणाची गरज व महत्त्व स्पष्ट करणे. हे औपचारिक शिक्षण असेल, अनौपचारिक असेल, सहज शिक्षण असेल, सर्व शिक्षणाची समाजाला गरज असते आणि या सर्व गोष्टीतून व्यक्ती घडत असतो, म्हणून हे एक उद्दिष्ट सांगितलेलं आहे. पुढचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक शक्तीचा पडणारा प्रभाव अभ्यासणे. आता व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक शक्तीचा पडणारा प्रभाव अभ्यासणे हे एक त्याचं उद्दिष्ट
सांगितलेलं आहे. व्यक्तीचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्या सर्वांगीण विकासासाठी त्यावर सामाजिक शक्तीचा पडणारा प्रभाव हा शिक्षणातून अभ्यासला जातो, शाळेतून अभ्यासला जातो. म्हणून हे एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे. पुढचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे, शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संशोधन पद्धती व चिकित्सात्मक विचार पद्धतीचा उपयोग करून घेणे. शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संशोधन पद्धती व चिकित्सात्मक विचार पद्धतीचा उपयोग करून घेणं हे एक या शिक्षणाचं उद्दिष्ट मानलेलं आहे. आणि शेवटचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे, समूह संपर्क साधनांचा शिक्षणाशी योग्य संबंध जोडणे. जे समूह संपर्क साधनं असतात या साधनांचा आधार लोकांपर्यंत शिक्षण नेण्यासाठी, लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी याची गरज भासते. आणि म्हणून याचा संबंध जोडणं हे देखील एक उद्दिष्ट मांडलेलं आहे. अशा पद्धतीनं आज आपण शैक्षणिक समाजशास्त्राचा अर्थ, त्याच्या व्याख्या आणि शैक्षणिक समाजशास्त्राची उद्दिष्टे पाहिलेली आहेत. उद्या आपण शैक्षणिक समाजशास्त्राची वैशिष्ट्ये पाहूया. आज आपण इथं थांबूया. ओके.